नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये पुढचे पॉईंट घेणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण नॅशनल नंबर सिस्टमचा टेबल, इंटरनॅशनल नंबर सिस्टमचा टेबल, त्याचं इन्व्हर्स रायटिंग हे 4 पॉईंट आपण बघितले. त्यानंतर आपण त्याचं इन डिजिट रायटिंग कसं होतं तेही आपण बघणार आहोत. चला, आपला पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 5, इन डिजिट रायटिंग. त्यामध्ये येणार नॅशनल नंबर. आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याचं तुम्हाला इन डिजिट रायटिंग करायचं असतं. सपोज 7 करोड 11 lakh 13,000 200 91. असं तुम्हाला जर सेंटेन्स दिलं असेल तर तुम्हाला त्याचं इनवर्स रायटिंग करायला सांगतात. ठीक आहे, बघा एक्झाम्पल 7 करोड 11 lakh 13,291. ओके, लिहिताना इन डिजिट रायटिंग करताना मात्र लेफ्ट टू राईट करायचं. 7 करोड कॉमा 11 lakh 13,000 कॉमा 291. ओके, अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस करू शकतो. सेंटेन्स तयार करायचे. तुम्ही जेव्हा नंबरचं इनवर्स रायटिंग करता तेव्हा तुम्ही सेंटेन्स करायलाही शिकता. पार्ट 1 मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे कशाप्रकारे नंबर घ्यायचे आहेत, त्याचं नॅशनल नंबर कसा तयार करायचा, इंटरनॅशनल नंबर कसा तयार करायचा आणि मग त्याचं इनवर्स रायटिंग कसं करायचं. त्या 50 एक्झाम्पलची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हेही खूप सोपं जातं इन डिजिट रायटिंग करणं. कोणताही नंबर तुम्हाला दिला तर तुम्हाला तो इन डिजिट लिहिता येतो. याच्यामध्ये आता पुढचा पॉईंट येतो, 6वा पॉईंट येतो इन डिजिट इंटरनॅशनल नंबर्स. इन डिजिट इंटरनॅशनल नंबर्स. एक्झाम्पल घेऊया. 700 21,000,000 100 17,000 509. ओके, मी सेंटेन्स घेतलेला आहे कोणतं, 721,117,509. आता आपल्याला याचं डिजिट करायचं आहे. पुन्हा डिजिट करताना लेफ्ट टू राईट करायचं असतं. 700 21,000,000 कॉमा 117,000 कॉमा 509. म्हणजे इथं टेन्स अब्सेंट आहे त्यामुळे तिथं 0 येणार आणि 9 येणार. याला म्हणायचं 509. जो नंबर नाही आहे त्याला 0 द्यायचे, त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते, 0 होते. या एक्झाम्पलमध्ये टेन्स प्लेसच नाही आहे, 500 नाही आहे, 9 आहे, तर तो काय झाला
509. टेन्स प्लेसला काही येत नाही, तिथं 0 येणार. अशा प्रकारे तुम्ही पुन्हा यामध्ये 50 आणि यामध्ये 50ची प्रॅक्टिस करून तुम्ही परफेक्ट होऊ शकता. ही प्रॅक्टिस केल्यामुळं यावरही स्कॉलरशिप, नवोदय, ऑलिम्पियाडमध्ये मोठे क्वेश्चन विचारले जातात. जिथं मुलं कन्फ्यूज होतात, ते कन्फ्युजन कमी करण्यासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ह्या बारीक सारीक गोष्टी, आपले सगळे डाऊट्स या प्रॅक्टिसमध्ये कवर होऊन जातात आणि आपल्यामध्ये एक परफेक्शन येतं आणि त्यामुळं मुलं कमी वेळेत खूप ॲक्युरेसीमध्ये एक्झाम्पल सोडवू शकतात. सो या प्रकारे हे 2 एक्झाम्पल झालेले. पुढचे पॉईंट घेऊयात आपण. पुढचा पॉईंट आहे एक्सपान्शन. पुढचा पॉईंट येतो नंबर 7, एक्सपांडेड फॉर्म. पुन्हा यामध्ये नॅशनल नंबर, याचंही एक्झाम्पल घ्यायचं आहे. जो नंबर तुम्ही इनवर्ड्ससाठी लिहिला असेल तोच नंबर इथं लिहून घ्यायचा आहे. यामुळं काय होतं, नंबर घेण्यात फारसा वेळ जात नाही आणि पटकन प्रॅक्टिस होऊन जाते. कोणता नंबर असेल तो तुम्ही पटकन इथं लिहून घ्यायचा आहे. एक्झाम्पल 1साठी नॅशनल नंबर तयार करायचा आहे. मी सांगितलं होतं नॅशनल नंबर कसे तयार करायचे असतात. पुन्हा 1s, 10s, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड. अशा प्रकारे पहिला 3चा पिरियड, त्यानंतर 2-2चे पिरियड असे कॉमा दिल्यामुळं नॅशनल नंबर तयार होतो. आणि आता आपल्याला याचं एक्सपान्शन तयार करायचं आहे. एक्सपान्शन करताना पुन्हा लेफ्ट टू राईटच करायचं असतं. 3 कॉमा किती डिजिट आहेत हे बघून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 7 0. इथं 0, 0 0, 0 0 0. ओके. प्लस पुढचा नंबर लिहून घ्यायचा आहे 7. हाऊ मेनी 0? 1 2 3 4 5 6. 6 0. अगेन प्लस पुढचा डिजिट लिहून घ्यायचा आहे 8. 8 काय आहे, लॅक प्लेसवर आहे, कॉमा. देन 9, 9,000, 90,000 येत आहे, 90,000 लिहायचं आहे. 3,000 आहे, 3,000 लिहून घ्यायचं आहे. प्लस 930 प्लस 1. अशा प्रकारे एक्सपान्शन करायचं आहे. एखादा नंबर नसेल, सपोज दुसरं एक्झाम्पल घेते मी. इथे अगेन 9 करोड. 9 करोड मग किती 0 असतात, लॅकचे 2 असतात, 1000चे 2 असतात आणि 100पर्यंत 3 असतात, म्हणजे 7 0 असतात. त्याचीही प्रॅक्टिस होते आणि आपल्याला प्लेस व्हॅल्यूही समजते. 80 लॅक आहे. 80 लॅक म्हणजे इथं 0, मग 1000चे 2 0 आणि मग 100पर्यंतचे 0. ओके. प्लस इथं 0 आहे, इथं काहीही प्लेस व्हॅल्यू नाही आहे, फक्त प्लस 0 लिहायचं आणि पुढचा नंबर लिहून घ्यायचा. पुन्हा काय आहे, 20,000 आहे. 20,000 प्लस 9,000 प्लस 300 प्लस 70. पुढं युनिटला काहीच नाही आहे, प्लस 0. ओके. अशा प्रकारे नॅशनलचा एक्सपान्शन आणि इंटरनॅशनलचा एक्सपान्शन करायचा आहे. हाच नंबर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म्स, इंटरनॅशनल एक्सपांडेड फॉर्मसाठी घ्यायचा आहे. पुढचा पॉईंट येतो 8 नंबर, एक्सपांडेड फॉर्म इंटरनॅशनल नंबर. ओके.
यामध्ये हाच नंबर लिहून घ्यायचा आहे, डिजिट तेच लिहून घ्यायचे. एक्झाम्पल फर्स्ट 37893931. इथं कॉमाज कसे असतात, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन. ओके, याचं एक्सपान्शन. इथं फक्त पिरियडचा फरक राहतो, कॉमाचा फरक राहतो. पुन्हा सांगते मी, इथं पहिला 3चा पिरियड असतो, त्यानंतर 2-2चा पिरियड असतो आणि इंटरनॅशनलमध्ये मात्र 3-3चे पिरियड कंटिन्यू असतात. सो 30 मिलियन आहे, 30 मिलियन. 30 मिलियनवर पण 7 झिरो आहेत आणि इथं पण 3 करोडवर पण 7 झिरो आहेत. फक्त देण्याचा फरक कसा आहे पाहून घ्या. इतकं सोपं असतं हे. प्लस 7 मिलियन प्लस 800,000 प्लस 90,000 प्लस 3,000 प्लस 900 प्लस 30 प्लस 1. अशा प्रकारे पुन्हा यामध्येही तुम्ही 50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करा आणि यामध्येही तुम्ही 50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल भरपूर सोडवणं हाच तुमचा बेसिक पाया तयार करतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही कंटाळा, आळस न करता मुलांनी जर ही प्रॅक्टिस केली, तुम्ही जर मनापासून याची प्रॅक्टिस केली तर खूप काम सोपं होऊन जातं. आणि हा फक्त अभ्यास म्हणून नाही तर जनरल नॉलेज म्हणूनही आपल्याला माहीत पाहिजे. आपण जेव्हा इंटरनॅशनल लेवलमध्ये बघतो तर तिथं त्या प्रकारचेच नंबर येतात. आपण नाही मग कॉमर्स वगैरे कम्पेअर करू शकत की नाही आम्हाला हे नंबर माहीत नाहीत. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये सगळं अवेलेबल आहे. आपण करतो का हा प्रश्न आपण एकदा स्वतःला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. बेसिक कन्सेप्ट ज्या त्या वेळात तुम्ही जर क्लिअर करत गेलात तर तुमचं पुढचं एज्युकेशन खूप इझी होऊन जातं. या प्रकारे प्रॅक्टिस केल्यामुळं एक परफेक्शन येतं. नंबरबरोबर प्लेइंग विथ नंबर्स हा एक गेम पण होऊन जातो आणि आपला अभ्यासही होऊन जातो. ठीक आहे, अशा प्रकारे आता पुढचे 2 पॉईंट घेऊयात. तुम्हाला जर नंबर दिले तर आपण एक्सपान्शन करतोय, एक्सपान्शन दिले तर नंबर कसे करायचे ते पुढचे 2 पॉईंट राहतील. बघा, आपल्याला आता एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे आणि तो आपल्याला इंडिजिट करायचा आहे. पॉईंट नंबर 9, एक्सपांडेड फॉर्म इंडिजिट करायचं आहे. पुन्हा कोणते नंबर घ्यायचे, नेहमीप्रमाणे नॅशनल नंबरच पहिल्यांदा घ्यायचे. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, कोणताही एक्सपान्शन. आता तुम्ही एक्सपान्शन तयार करू शकता. आता तुम्ही इथंपर्यंत आलेले 8 पॉईंटपर्यंत तुम्ही आलेले आहात. टेबल तुम्हाला माहिती आहे. तुम्ही इनवर्स रायटिंग करता, इंडिजिट रायटिंग करता, एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही एक्सपांडेड फॉर्म तयार करायचा आहे आणि त्यावरून तुम्ही डिजिट नंबर तयार करायचा आहे. ओके, चला. किती प्लेस घेतला मी, करोड प्लेस घेतलं. 9 करोड लिहिलं मी. किती शून्य दिल्या, 7 शून्य दिल्या, 7 zeros here. बघा बरं, 9 कॉमा लॅक पिरियड कॉमा 1000 पिरियड कॉमा 100 पिरियड. ओके, हे आपण ठरवायचं की आपण कुठलं घ्यायचं आहे, कारण की प्रॅक्टिस तुम्हीच करणार आहात, एक्झाम्पल हे तुम्हीच घेणार आहात. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं जर नंबर घेणार असाल, समजा इथं तुम्ही 80 लाख घेणार असाल तर एक्सपान्शन तसं लिहायचं आहे. घेणार नसाल तर काय येणार, 0 येणार तिथं. मग अशा पण बघितलं तसं. लॅक प्लेसला मला काही घ्यायचं नाही, चला 0 लिहिलं. पुढं 1000 प्लेसला 10,000. ओके, 10,000 प्लस इथं घेते 3,000 प्लस 400 प्लस 20. युनिट प्लेसला काही घ्यायचं नाही मला, चला 0. पुन्हा आता याचं इंडिजिट करायचं आहे आपल्याला. पुन्हा इंडिजिट करतानाही लेफ्ट टू राईटच करायचं. 9 कॉमा आपल्याकडे हा प्लेस अवेलेबल आहे का,
लॅक प्लेसचा 10 लॅक प्लेस आहे का? आहे. 10 लॅक प्लेस आहे 80, तर तो 8 लिहायचा फक्त. लॅक प्लेस आहे का? नाही, 0. चला 0. 10,000 आहे अवेलेबल. 10,000 1000 आहे का? आहे. 3,000 3 प्लस 100 आहे का? आहे. 400 4. टेन्स आहे 20 म्हणजेच 2. युनिट आहे का? नाही. चला 0. अशा प्रकारे एक्सपांडेड फॉर्म दिलेला असतो, त्याचं इंडिजिट रायटिंग करायचं आहे आणि नॅशनल नंबरची प्रॅक्टिस करायची आहे. पुढचा पॉईंट 10वा पॉईंट काय येतो? पुन्हा तेच, एक्सपांडेड फॉर्म, इंडिजिट, इंटरनॅशनल नंबर्स. सॉरी, ओके. पुन्हा यामध्ये एक्झाम्पल तयार करायचं. हेही एक्झाम्पल तुम्हाला तयार करता येतं, कारण तुम्हाला माहिती आहे इथे 3-3चे पिरियड द्यायचे असतात. मग तुम्ही ठरवायचं मिलियन घ्यायचं आहे, टेन्स मिलियन घ्यायचं आहे, 100 मिलियन तयार करायचं आहे. मी 100 मिलियनपासून घेते. ओके, 100 मिलियन घ्यायचं आहे. चला 700 मिलियन, हा मिलियनचा पिरियड आहे, हा 1000चा पिरियड आहे, 100 पिरियड. ओके, प्लस 10 मिलियन घ्यायचं आहे का? हो, घ्यायचं आहे. चला 10 मिलियनसाठी मी 1 घेते. ओके, मग हे सगळे 0 आहे तसे घ्यायचे. 1000 पिरियड, 100 पिरियड, प्लस 1 मिलियनसाठी काही घ्यायचं नाही आहे मला. चला 0 प्लस पुन्हा 100,000साठी काही घ्यायचं आहे. इथं घेते मी 800,000 प्लस 20,000 प्लस 1,000साठी काही नाही, 0. चला 100साठी 500 प्लस 10साठी 90, युनिटसाठी 1. ओके, कसा नंबर तयार केला? 700 मिलियन. 10 मिलियन आहे का? आहे. 1 मिलियन आहे? नाही, 0. 100,000 आहे? आहे. 10,000 आहे. 1,000 नाही आहे, 0. चला नंबर लिहूया, लेफ्ट टू राईट अगेन. 7, 10 मिलियन हिअर, 1 मिलियन 0, 100,000 8, 10,000 20 means 2, 1,000 no here, 0, how many hundreds? 5 hundreds means 5, tens here, 90 means 9, unit 1 means 1. Reading 710 million 820,591. अशा प्रकारे प्रॅक्टिस होते. पुन्हा यामध्ये तुम्ही 50-50 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे. घेताना खूप किचकट वाटतं, खूप बोरिंग वाटतं नाही, पण तुम्ही जर इंटरेस्ट घेऊन केलं आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस केली तर नंबर सिस्टममध्ये तुमचं खूप परफेक्शन वाढतं. आणि हा पहिलाच चॅप्टर आहे आपला, हा खूप इझी आहे. या प्रॅक्टिसमुळं आपल्याकडे डिजिट किती असतात? 10 डिजिट आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9 या नंबरबरोबर आपल्या प्लेइंग सुरू होतं आणि आपलं मॅथची जर्नी खूप इझिली सुरू होते. त्यामुळे ही प्रॅक्टिस तुम्ही करावी आणि असेच व्हिडिओ बघावेत. प्लीज या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.